अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, कन्हैया, माधव, श्याम, गोपाल, केशव, द्वारकेश, द्वारकाधीश, वासुदेव अशा विविध नावांनी ज्यांना आपण ओळखतो ते म्हणजे कृष्ण, श्रीकृष्ण. कृष्णांना त्यांच्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी मिळाल्या नाहीत. त्यांच्या जन्मानंतर लगेचच ते त्यांच्या आईवडिलांपासून वेगळे झाले. नंतर नंद, यशोदा भेटले, पण आयुष्यात तेही गेले. राधा गेली, गोकुळ गेलं, मथुरा गेली. त्यांच्या आयुष्यातून काही ना काही निसटतच गेलं. कृष्णांनी आयुष्यभर त्याग केला, पण अगदी आनंदाने. ज्यांना कृष्ण समजले त्यांच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं राहायचं हे कृष्ण शिकवतात. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा, आठवणींचा सोहळा करता आला पाहिजे. पहिलं दुष्कृत्य केल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील 99 वाईट गोष्टी ऐकण्याची क्षमता ज्यांच्यात आहेत ते श्रीकृष्ण आहेत. सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहेत ते श्रीकृष्ण आहेत. द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखे मित्र ज्यांना आहेत ते श्रीकृष्ण आहेत. मृत्यूच्या फळ्यावर उभे असून देखील जे नृत्य करतात ते श्रीकृष्ण आहेत. सर्व सामर्थ्यवान असून देखील जे सारथी बनतात ते श्रीकृष्ण आहेत. जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण.